हॅलो फ्रेंड्स, तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे पकोडे भजी ट्राय केले असेल, पण कढीपत्ता पकोडा नक्कीच खाल्ला नसेल. हलका कुरकुरीत फ्रेश कढीपत्ता वॉश करून बास्केटमध्ये पाणी निथळत ठेवू. एका बाउलमध्ये 2 चमचे बेसन, 1 चमचा तांदळाचे पीठ, तीळ, ओवा, हिंग, हळद, लाल मिरची पावडर, हिरवी मिरची आणि पाणी घालून बटाट्याच्या पकोड्यासाठी भिजवतो तसे भिजवायचे. ओलसर कढीपत्ता ड्राय बेसन पिठात घोळून घेऊ. भिजवलेल्या पिठात गरम तेलाचे मोहन घालून 2 ते 3 मिनिट फेटून घेऊ. सुक्या बेसन पिठात घोळवलेल्या कढीपत्त्याला भिजवलेल्या बेसन पिठात लोळपोळ करत गरम तेलात सोडायचे. उलट पुलट करत क्रिस्पी झाले की पकोडे काढून सॉस, चटणी किंवा माझ्यासारखे जेवताना आनंद घ्यायचा. असे जेवण म्हणजे सुखच. केस, स्किनची काळजी घेणारा अशी ओळख असणाऱ्या कढीपत्त्याला वेगवेगळ्या पदार्थात समावेश करून एक महत्त्वाचा घटक बनतो. क्रिस्पी कढीपत्ता पकोड्याचा इतका छान सुगंध येत आहे की लगेचच खाण्याची इच्छा होते. सिंपल गोष्टीला छान बनवून वेगळ्या प्रकारे प्रेझेंट करणे मला खूप आवडते. मला जेवताना खिचडीत कढीपत्ता लसूण तेल मिक्स करून एक बाईट घ्यायचा. त्यानंतर कुरकुरीत कढीपत्ता पकोडा, शेवटी सुर्र करत कढी प्यायची. वाह वाह वाह, मस्त. कधी करताय कढीपत्ता पकोडा?